गडिंग्लज इथं 4 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पंचायत समितीची पहिली मासिक सभा पार पडली। गडिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा अशा सूचना सभापती डॉक्टर जयश्री चव्हाण यांनी शिक्षण विभागाला दिल्या। या सभेत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला। अनुपस्थित विभाग प्रमुखांवर कारणे दाखवा नोटीस काढण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी दिला। गडिंग्लज पंचायत समितीच्या पहिल्या सभेला काही सदस्य उशिरा आल्यानं वेळेचं पालन करावं असं सभापती डॉक्टर जयश्री चव्हाण यांनी सुनावलं। उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पुरवठा, पाटबंधारे आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले। उपकेंद्रांमधील बायो कचरा आठवड्यातून किमान एकदा उचलण्याच्या सूचना सभापती डॉक्टर जयश्री चव्हाण यांनी दिल्या। तसंच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा असं सांगितलं। सोयाबीन वर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। हसूर चंपू इथली बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रभावती बागे यांनी केली। तसंच तेरणी, कवळीकट्टी, बुगडीकट्टी गावातील बंद बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी शिवाजी करिगार यांनी केली। नेसरी उपकेंद्रात रेबीज लसीचा साठा उपलब्ध ठेवण्याची सूचना स्नेहल जाधव यांनी केली। पाझर तलावाची कामं अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत, ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना सभापती चव्हाण यांनी दिल्या। सभेला उपसभापती अमर हिडदुग्गी, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते।